पुढच्या बातमीकडे आपण पाहतोय तो म्हणजे पोलिसांनी हलगर्जीपणा केला नसता तर कदाचित संतोष देशमुख यांच्या हत्येचा मोठा अनर्थ टळला असता अशी चर्चा आता सुरू झाली आणि त्याचं कारण आहे ज्यावेळी संतोष देशमुख केजवरून मस्ता जोगला जात होते त्यावेळी त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनं आपल्या जबाबात धक्कादायक खुलासा केलाय। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे पोलिसांचा हलगर्जीपणा नडला आणि त्यामुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते। नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून। योगेश, काय सांगाल, आता पोलिसांवरती या प्रकरणावरून बोट ठेवलं जात आहे, नेमकं ही सविस्तर माहिती काय? नक्कीच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी डोनगाव टोलनाक्यावरून अपहरण झालं। त्याच अपहरणाच्या दिवशी प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीसोबत त्या व्यक्तीचा कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जबाब नोंदवण्यात आलेला आहे। तो जबाब आपल्या साम टीव्हीच्या हाती आलेला आहे। या जबाबामध्ये प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती सांगितलेली आहे की ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्याच्यानंतर धनंजय देशमुख आणि प्रत्यक्षदर्शींनी केज पोलीस ठाणे गाठलं, मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी म्हणाव्या अशा हालचाली केल्या नाहीत किंवा जेव्हा ती तक्रार घेतली नसल्यामुळं संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन हत्या झाली। जवळपास 3.5 तास प्रत्यक्षदर्शी आणि धनंजय देशमुख त्या ठिकाणी बसले होते। पोलिसांनी जर हालचाली लवकर केल्या असत्या तर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती अशा जबाबामधून माहिती समोर आलेली आहे। धन्यवाद योगेश, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की ज्या प्रत्यक्षदर्शीने हे संपूर्ण पाहिलं, अपघात होताना पाहिला, त्यांनी धनंजय देशमुखांसोबत पोलिसांसमोर ते गेले होते, पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली होती, मात्र 3.5 तास पोलीस ठाण्यामध्ये धनंजय देशमुख आणि तो प्रत्यक्षदर्शी बसून होते। जर या 3.5 तासांमध्ये पोलिसांनी काही हालचाली केल्या असत्या तर कदाचित सरपंच संतोष देशमुख आज हयातीत असते, आज ते लोकांमध्ये असते आणि म्हणून पोलिसांच्या या हलगर्जीपणावरती आता प्रश्न उपस्थित केला जातोय की पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संतोष देशमुख आज या जगात नाहीत का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। पाहावं लागणार आहे यावरती आता काय प्रतिक्रिया येते, पोलिसांचे यावरती काय म्हणणं आहे।